लंकेवरनं शीतेला आणली घरी तिनं. हां तर ते काय बरंच आहे, ते काय सांगित नाही. हां पण घरी आणल्यावर रामानं आपलं असं त्याच्या नोकरांनी सांगितलं की गावात आपल्या जाऊन हम्म, शहरातनं सगळ्या फिरा, हम्म, माझ्याबद्दल कोण काय म्हणतं, चांगलं म्हणतं वाईट म्हणतं असं ऐका. हम्म. आपलं ते फिरायची तर ते काय कुणी सांगितलं नाही त्याला काय. परत त्याला एकदा वाटलं आपण स्वतःच जावं, बर हां म्हणून त्यानं स्वतः वेश बदलला. हम्म, साध्या माणसाचा वेश घेऊन संध्याकाळी शहरातनं फिरायला लागला त्याच्या राजधानीत. ते एका परटाशी म्हणजे ते आहे तसं सांगते हो, सांग तू. रामायणातलं. हम्म, तर परटातून त्याच्या बायकोचं भांडण लागलं. हम्म, भांडण लागल्यानं ती गेली रुसून. हम्म, रुसून गेली, म्हणला रुसून जाते जा, हम्म, पण मी काय तुला परत घरात घेणार नाही, हम्म. कारण तुला घरात घ्यायला मी काय राम नाही आ, असं म्हणलं. ते त्यानं ऐकलं रामानं. हां, मग त्याला दुःख झालं. हम्म, मग घरी येऊन त्यानं तयारी केली हम्म, तिला घालवायची वनात. म्हणजे कशासाठी? जनतेने असं मला म्हणायचं हम्म, आणि राजानं असं वागायचं आणि सीतेला सांभाळायचं, म्हणजे सोबत नाही हम्म, असं म्हणून तिला वनवासात सोडली. हम्म. मग ते दुसऱ्याच ऐकूनच सोडली का? होय 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 म्हणून ते तसा हलक्या कानाचा असं म्हणतात. ववित म्हणलं.